नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे. आजच्या ठळक बातम्या. राज ठाकरेंचे मिशन मुंबई सुरू, शिवतीर्थावर महत्त्वपूर्ण बैठक. खासदार तटकरेंच्या होम ग्राउंडवर शिंदे शिवसेनेचा एल्गार. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मूळस्थानी शिलालेखाचे अनावरण. अलिबाग रांजणखार येथील जागृत देवस्थान मरुदेवीचा वर्धापन दिन. हवामानात झपाट्याने बदल, मुंबईचे तापमान 19 अंशावर. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला लागली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी 6 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुंबई मनसे अध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज ठाकरे मिशन मुंबईची दिशा आणि पुढील रणनीती ठरवणार आहेत. या बैठकीत राज ठाकरे आगामी नगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बळकटीकरण, प्रचार धोरण आणि उमेदवार निवड प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. मनसेसाठी मुंबई ही नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली आहे, त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले. रायगड, रोहा शहर यांसह तालुक्यातून शिंदेगड शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू असून दररोज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होत आहे. आंबेवाडी नाका येथे रविवारी रात्री राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षातील अनेक दिग्गजांचा शिंदे गटात प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. निवडणुकीच्या ऐन तोंडावर रत्नागिरी रायगड शाहीर संघटनेचे अध्यक्ष तथा आंबेवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे माजी सरपंच सुरेश महाबळे, माजी पंचायत समिती सभापती सुनीता महाबळे, ठाकरे गटाचे माजी सरपंच चंद्रकांत लोखंडे, पंचायत समितीच्या माजी सदस्या चेतना लोखंडे, युवा उद्योजक मंगेश सरफळे, महेंद्र वाचकवडे, संजय कुर्ले आदी समर्थकांसह मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे, उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत शिंदेगड शिवसेनेत पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला. शिंदे शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली आहे. म्हणजे रायगड बदलतो याचं चिन्ह निश्चित आहे. तर आज ज्यांचा पक्षप्रवेश होतोय, ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं, ते आमचे सहकारी शाहीर सुरेशदादा मापले साहेब, गणेश जी पाचकळ साहेब. रत्नागिरी तालुक्यातील गणेशकुळे येथे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळस्थानी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळस्थानी शिलालेखाचे अनावरण झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नितेश राणे, मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री, गणेशकुळे गावच्या माजी सरपंच श्रावणी विक्रांत रांगणकर, प्रमुख वक्त्या पद्मजा अभ्यंकर, सहकार्यवाहिका कोकण प्रांत मीरा भिडे, जिल्हा दक्षिण रत्नागिरी रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्षा दीपा पाटकर, कोकण प्रांत सहकार्यवाहिका उमा दांडेकर आणि ग्रामस्थ यांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली. ज्या क्रांतिकाऱ्यांनी इतिहास घडवला त्यांची आठवण वर्षानुवर्ष या गावामध्ये राहावं या स्तुत्य हेतूने तो शिलालेख तिथे बनवला गेलाय. जसं 1200 लोकांचं हे गाव आणि ह्याही गावामध्ये जेव्हा लोक येतील, यापुढे जेव्हा तिथून आपली गाडी घेऊन जातील तर मुद्दामून तिथे थांबून फोटो काढतील आणि माहिती घेतील की नेमकं हे महान क्रांतिकारक कोण होते. मला वाटतं त्याच्यामध्ये या सगळ्या कार्यक्रमाचा उद्दिष्ट सफल झाला असेल हे मी आवर्जून इथे मी उल्लेख करेन. अलिबाग तालुक्यातील रांजणखार येथील जागरूक देवस्थान मरुदेवी मातेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये विविध स्तरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. तसेच संगीत, भजन व महाप्रसादाचाही लाभ बहुसंख्य भाविकांनी घेतला. श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ रांजणखार गायक नंदकुमार पाटील,
संगीत विशारद बुवा आणि मंडळी व पखवाज सात ज्ञानेश्वर खैरे पनवेल, त्यानंतर श्री दत्तकृपा प्रासादिक महिला भजन मंडळ अलिबाग, गायिका वेदिका म्हात्रे आणि मंडळी, त्याला पखवाज सात स्वराज पाटील व प्रणय जंगम यांनी दिली. तसेच मंडळाच्या वतीने गावातील दिवंगत झालेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मंडळाच्या वतीने सर्व भजनी कलावंतांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय म्हात्रे यांनी केले. हवामान विभागाने नागरिकांना या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पश्चिमी चक्रीय झंझावात पुन्हा एकदा सक्रिय झाले. त्याचा प्रभाव उत्तर भारतात दिसून येत आहे. गेल्या 4 दिवसांपासून हिमालयीन भागात झालेल्या तीव्र बर्फवृष्टीमुळे थंड वारे दक्षिणेकडे वाहू लागले. या शीतलहरीमुळे महाराष्ट्रातील हवामानातही मोठा बदल जाणवतो आहे. उत्तर महाराष्ट्र, पुणे, नाशिक आणि कोकण विभागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. रविवारी मुंबईत किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. त्यामुळे हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.